काल आपला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ठरवलेलं आहे की मुंबईत बरोबर 1 महिना आपल्या निवडणुकीला आहे. तर मुंबईत कुठे कुठे जायचं, अर्थात प्रचार सभा या कदाचित पुढच्या आठवड्यापासून सुरू होतील. जे तुम्हाला घोषणा ऐकायची आहे 2 भावांकडून ती देखील तुम्हाला लवकरच ऐकू मिळेल. पण त्यापूर्वी मला वाटलं की आपण थोडं वातावरण काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. आजपासून इथूनच सुरुवात करत आहे आणि मला तुमच्याकडून आमंत्रण पाहिजे की 16 तारखेला विजय झाल्यानंतर विजयाची पहिली सभा इथून घ्यायची. पण याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ह्या शाखा भेटी आजपासून ते सुरू केलेल्या इथून मला वाटतं मुलुंडला पण चाललं, विक्रोळी थोडा उशीर होईल म्हणून आता उद्या परवाकडे जाईल. मला फिरायला काही नाही, पण आपले बाकीचे लोक जरा उशीर असतात. पण मुंबईत शाखेत जायचं आणि वातावरण पाहायचं तर 9-9:30 नंतरच पाहायचं, ते रंगत जातं. पण जे मी सतत बोलत आहे, काल पण सगळ्यांनी जे आपण प्रेझेंटेशन दिलं ते पाहिलं तर असेल, सगळ्यांनी पाहिलं. आता तुमचं काम आहे हे घरोघरी नेण्याचं. अर्थात आमच्या सभेतून असेल, रोड शो मधून असेल, हे मी जेवढं काही पोहोचण्याचा प्रयत्न करीन तेवढं करीन. जेवढ्या काही सभा आपल्या मुंबईत होतील ते तर आहेच, पण आमचा आवाज म्हणून, उद्धव साहेबांचा आवाज म्हणून, राजसाहेबांचा आवाज म्हणून किंवा मुंबईचा आवाज म्हणून तुम्हाला सगळ्यांना पदाधिकारी म्हणून घरोघरी जेव्हा, दादा तू एवढं जवळून फ्लॅश करून मागून, पदाधिकारी म्हणून घरोघरी तुम्हाला जायला लागेल. तेव्हा हे जे काही मी काल सांगितलं आहे ते तुम्हाला तोंडपाठ लागेल. म्हणजे अर्थात काही परीक्षा घ्यायची नाही कोणाची, पण आरती संग्रह एवढं आपण ते पुस्तक बनवलेलं आहे, ते पण तुमच्या हाती येईल. काल परवाकडेच प्रकाशित केलं आपण. आणि ते आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुंबईकरांना की गेली 25 वर्ष आपण काय काय कामं केली. ही तर तयारी असायलाच पाहिजे. पण ही तयारी करत असताना आपल्याला जर आपला महापौर बसवायचा असेल किंवा जर आपली महापौर बसवायची असेल, जर मुंबईची महापौर बसवायची असेल, तर आपल्याला प्रत्येक उमेदवार हा जिंकून आणणं गरजेचं आहे. बरोबर ना? आता मला माहिती आहे की प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये अनेक इच्छुक आहेत. प्रत्येक वॉर्डामध्ये अनेक मला कार्यावर मिळत असतात, ते मी साहेबांकडे सगळे थेट देत असतो. कुठच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. साहेब सगळ्यांना शेवटी बोलवणार आहेत. जेव्हा तिकीट द्यायचं असतं तेव्हा साहेबच तिकीट फायनल करणार आहेत. पण उमेदवार कोणी असला, इच्छुक किती असले तरी आपला उमेदवार एकच असतो. काही डाऊट आहे म्हणजे ती मशाल आत्तापासून घरोघरी गेली पाहिजे. आणि कदाचित आपल्याला वाटेल की अरे आता डिसेंबर आहे, 25 तारखेनंतर काय प्रचार थोडा अजून शांत होईल, 31 पर्यंत जरा शांत राहू, 31 झाल्यानंतर आपण करू. असं नाही करायचं आहे. आपल्या समोरच्यांनी कदाचित काम सुरू केलं असेल